Hi students, good morning to all of you. Here I am Dhanashri Kadam teaching you a subject Information Technology for the standard 12th. We all are familiar with this subject in last year. In last year we also study the IT subject in our syllabus. आता 12th स्टँडर्डमध्ये बघा आपल्याला IT सब्जेक्ट हा स्टडी करायचा आहे. तर आता आपण 11th स्टँडर्डमध्ये सुद्धा IT सब्जेक्ट हा स्टडी केला होता. त्याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट काय आहेत किंवा ITची जी काही डेप्थ आहे ती ITची डेप्थ कशी आहे, तुमचा पेपर पॅटर्न कशा स्वरूपाचा असणार आहे, हे सगळं आपण 11th स्टँडर्डमध्ये सुद्धा काय केलं आहे तर स्टडी केलेलं आहे. आता 12th स्टँडर्डमध्ये परत आपल्याला हा IT सब्जेक्टचा स्टडी करायचा आहे. ज्या पद्धतीने 11th स्टँडर्डमध्ये आपल्याला प्रॅक्टिकल ओरिएंटेड काही चॅप्टर्स होते आणि थेरी ओरिएंटेड काही चॅप्टर्स होते. त्याच पद्धतीनं यावर्षी सुद्धा आपल्याला काही चॅप्टर्स जे आहेत ते प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहेत आणि काही चॅप्टर्स कसे आहेत तर थेरी ओरिएंटेड आहेत. आपला ITचा सिलेबस बाकीचा सिलेबस ज्या पद्धतीनं तुमचा चेंज झालेला आहे म्हणजे फिजिक्स असेल किंवा केमिस्ट्री असेल त्या सब्जेक्टचा सिलेबस ज्या पद्धतीनं चेंज झालेला आहे त्याच पद्धतीनं आपला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या सब्जेक्टचा सिलेबस सुद्धा काय झालेला आहे चेंज झालेला आहे. आता ह्या चेंज झालेल्या सिलेबसमध्ये खूप साऱ्या नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. फॉर एक्झाम्पल असेल सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग की जी लास्ट इयरचा जो सिलेबस होता त्याच्यामध्ये हे PHP नव्हतं, त्याच्याऐवजी लास्ट इयरला काय होतं तर ASP.NET इन्क्लूड केलं होतं. पण ह्या वर्षी ASP.NET काढून टाकलेलं आहे आणि त्याच्याऐवजी तुम्हाला काय दिलेलं आहे तर PHP ही एक नवीन लँग्वेज आणि ती एक इंटरेस्टिंग लँग्वेज तुम्हाला शिकायला मिळणार आहे. आता अजून एक तुम्हाला इथे गोष्ट सांगते मी की ज्या पद्धतीने तुमचे बाकीचे सिलेबस आहेत त्यातला 25% सिलेबस हा तुमचा रिड्यूस झालेला आहे. त्याच पद्धतीनं ITचा जो सिलेबस आहे त्या ITच्या सिलेबसमधला सुद्धा 20% सिलेबस काय करण्यात आलेला आहे तुम्हाला डिडक्ट करण्यात आलेला आहे किंवा टोटल सिलेबसमधला 25% सिलेबस तुम्हाला कमी करण्यात आलेला आहे. तो सिलेबस कोणता असेल त्याच्याशी रिलेटेड PDF तुम्हाला सेंड केली जाईल. सगळ्यांनी पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येकाजवळ तुमच्या टेक्स्टबुक असणं गरजेचं आहे. कारण ITचा पेपर जर आपण पाहिलं 11th स्टँडर्डमध्ये तर पेपर कसा असतो तर ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड असतो. थेरॉटिकल पेपर तुम्हाला खूप कमी असतो त्याच्यामध्ये. त्यामुळं तुमच्याकडे प्रत्येकाकडे तुमचं टेक्स्टबुक असणं गरजेचं आहे. आता इथं आपण पहिल्यांदा बघूया की आपला सिलेबस काय आहे. आता सिलेबसमध्ये टोटल आपल्याला 6 चॅप्टर स्टडी करायचे आहेत. पहिला चॅप्टर काय आहे तर ॲडव्हान्स वेब डिझायनिंग. ॲडव्हान्स वेब डिझायनिंगमध्ये आपल्याला काय बघायचं तर लास्ट इयरला सुद्धा आपण HTML स्टडी केलं होतं. पण ते HTML कसं होतं तर बेसिक स्वरूपाचं आपण HTML बघितलं होतं. म्हणजे HTMLचं पेजचं स्ट्रक्चर काय असणार आहे, त्याचा फॉर्मॅट काय असणार आहे, त्याच्याशी रिलेटेड टॅग कोणते कोणते आहेत, इथपर्यंतचा पार्ट आपण काय केला होता तिथे स्टडी केला होता. आता इथं आपल्याला काय स्टडी करायचं आहे तर ॲडव्हान्स वेब डिझायनिंग म्हणजे स्टाईल शीट ज्या आहेत त्या स्टाईल शीट कशा वापरल्या जातात ते आपल्याला काय करायचं इथे एक्स्ट्राचं स्टडी करायचं आहे. अजून या चॅप्टरमध्ये आपल्याला काय एक्स्ट्राचं तर फ्रेम्स तयार करायचे आहेत. तुमच्या जी काही ब्राउझर विंडो आहे ती ब्राउझर विंडो जर मल्टिपल पार्ट्समध्ये डिवाइड करायची असेल तर त्याच्यासाठी काय केला जातो फ्रेम्सचा यूज केला जातो. आपण बऱ्याच वेळेला वेबपेज ज्याला ओपन करतो त्याला त्या एका वेबपेजवरती डिफरंट टाईप्सचा कंटेंट तिथं काय केलेला असतो मॅनेज केलेला असतो. मग हे कशामुळे पॉसिबल होतं तर तिथं फ्रेम्स तयार केल्या जातात आणि त्यामुळं तुमचं वेबपेज काय केलं जातं तर डिफरंट पार्ट्समध्ये डिवाइड केलं जातं. हे जे आहे ते आपण कशामध्ये बघणार आहे तर ह्या ॲडव्हान्स वेब डिझायनिंगमध्ये स्टडी करणार आहोत. त्याच पद्धतीने एक नवीन चॅप्टर ह्याच्यामध्ये इन्क्लूड केला आहे तो इंट्रोडक्शन टू SEO. SEO म्हणजे काय तर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. आता आपल्याला नेटवरती ज्याला एखादी इन्फॉर्मेशन सर्च करायचं असेल त्याला आपण काय करतो तर गुगलचं सर्च इंजिन वापरतो. मग ते सर्च इंजिन कसं वर्कआउट होतं याच्याशी रिलेटेड आपल्याला स्टडी या चॅप्टरमध्ये करायचं आहे. थर्ड चॅप्टर जो आहे तो आहे ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट. आता जावास्क्रिप्ट जे आहे ते आपण 11th स्टँडर्डमध्ये सुद्धा स्टडी केलं होतं. 11th स्टँडर्डमध्ये आपण काही जावास्क्रिप्टमध्ये पाहिलं होतं तर बेसिक जे जावाचे प्रोग्राम्स आहेत किंवा कोणताही
प्रोग्राम्स ज्याला तुम्ही जावास्क्रिप्टमध्ये राईट डाऊन करता त्याला त्याचा फॉर्मॅट काय आहे, त्याचे व्हेरिएबल्स कसे डिक्लेअर केले जातात, त्याच्यामध्ये अरिथमॅटिक ऑपरेशन्स कसे परफॉर्म केले जातात, लूप जे आहे ते लूप कसं परफॉर्म केलं जातं, इथपर्यंत आपण काय बघितलं होतं तर लास्ट इयरला जावास्क्रिप्टमध्ये स्टडी केलं होतं. आता याच्या पुढचं आपल्याला काय करायचं आहे तर जावास्क्रिप्ट स्टडी करायचं आहे. म्हणजे डेट फंक्शन असेल, टाईम फंक्शन असेल किंवा फंक्शनच्या रिलेटेड, इव्हेंटच्या रिलेटेड जे काही प्रोग्रामिंग असेल ते प्रोग्रामिंग आपल्याला काय करायचं आहे ॲडव्हान्स जावास्क्रिप्टमध्ये स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतरचा चॅप्टर आहे इमर्जिंग टेक्नॉलॉजीज. आता इमर्जिंग टेक्नॉलॉजीज म्हणजे काय तर इथं क्लाउडिंगच्या रिलेटेड आपल्याला कन्सेप्ट बघायचे आहेत. म्हणजे ज्याला तुम्ही कम्प्युटर इंटरनेटवरती यूज करता त्याला तिथं क्लाउडिंग केलं जातं. ती क्लाउडिंगची कन्सेप्ट काय आहे हे कुठं बघायचं आहे आपल्याला या चॅप्टरमध्ये. आणि फिफ्थ जो चॅप्टर आहे तो फिफ्थ चॅप्टर कुठला आहे तर सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग. आता ह्या सर्व्हर साईड स्क्रिप्टिंगमध्ये आपल्याला कोणती लँग्वेज बघायची आहे तर PHP. PHP ही जी लँग्वेज आहे ती PHP लँग्वेज आपल्याला काय करायची आहे इथं स्टडी करायची आहे. ही पूर्णपणे काय आहे तर एक नवीन लँग्वेज आहे. ज्या पद्धतीनं आपण जावास्क्रिप्ट शिकलो त्याच पद्धतीनं आपल्याला काय करायचं तर हे PHPचा यूज करायचे. ही लँग्वेज खूप इंटरेस्टिंग आहे आणि आत्ताची जी काही वेबसाईट क्रिएशनसाठी जी मोस्ट ऑफ लँग्वेज वापरली जाते ती कोणती आहे तर PHP लँग्वेजेस काय केली जाते मोस्ट वेबसाईट क्रिएशनसाठी वापरली जाते. ही लँग्वेज जी आहे ती इझी टू लर्न आहे, अगदी शिकायलासुद्धा सोपी आहे आणि इम्प्लिमेंटेशन करायलासुद्धा ही लँग्वेज कशी आहे सोपी आहे. आणि लास्ट चॅप्टर जो आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे ई कॉमर्स. आता ई कॉमर्स म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. आता ई कॉमर्सशी रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट असतील म्हणजे इंटरनेटचा वापर करून ज्याला तुम्ही ट्रान्झॅक्शन करता त्याला काय म्हटलं जातं तर ई कॉमर्स म्हटलं जातं. मग याच्याशी रिलेटेड टर्म्स असतील की ई कॉमर्सची डेफिनेशन असेल, त्याच्यानंतर ई कॉमर्सचे टाईप्स असतील, त्याचे ॲडव्हान्टेजेस असतील, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस असतील, हे सगळं आपल्याला काय करायचं आहे या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. लक्षात आलं तुमच्या की आपल्याला टोटल सिलेबसमध्ये चॅप्टर्स किती इन्क्लूड केलेत तर 6 चॅप्टर्स इन्क्लूड केलेत. या 6 चॅप्टरपैकी थेरॉटिकल चॅप्टर तुम्हाला कुठले कुठले असणार आहेत हे 3 जे चॅप्टर्स आहेत इंट्रोडक्शन टू SEO, इमर्जिंग टेक्नॉलॉजी आणि ई कॉमर्स, हे 3 चॅप्टर्स कसे आहेत तर पूर्णपणे थेरॉटिकल आहेत. आणि राहिलेले जे आहेत ॲडव्हान्स वेब डिझायनिंग, त्याच्यानंतर जावास्क्रिप्ट आणि PHP, हे 3 चॅप्टर्स कशाशी रिलेटेड आहेत तर जे काही तुमचं प्रॅक्टिकल होणार आहे त्या प्रॅक्टिकलशी रिलेटेड काय आहेत हे 3 चॅप्टर्स आहेत. हा आहे आपला टोटल ITचा सिलेबस की जो आपल्याला 12th स्टँडर्डमध्ये स्टडी करायचा आहे. याच्यातला जो रिड्यूस झालेला पार्ट आहे त्याची तुम्हाला PDF सेंड करण्यात येईल किंवा ज्यावेळेला आपण चॅप्टर सुरुवात करू त्या वेळेला मी तुम्हाला सांगेन की याच्यामधला कोणकोणता पार्ट जो आहे तो रिड्यूस झालेला आहे. अजून एक गोष्ट इथं मी तुम्हाला सांगते की ज्या वेळेला तुमचं लेक्चर हे सुरू असेल त्यावेळेला प्रत्येकाने काय करा तर टेक्स्टबुक घेऊन बसा. फक्त हे लेक्चर तुम्ही ऐकू नका तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ते जे काही पॉईंट तुम्हाला टीच केले जातील ते पॉईंट तिथं टिकमार्क करत जावा किंवा जे काही अंडरलाइनिंग करायचं आहे ते त्या वेळेला तुम्ही काय करा करत जावा. त्यासाठी तुम्हाला टेक्स्टबुक असणं गरजेचं आहे आणि प्रत्येक लेक्चरला तुम्ही तुमचं टेक्स्टबुक घेऊनच काय करत जावा तर हे लेक्चर ऐकत जावा किंवा अटेंड करत जावा. आता नेक्स्ट आपण जो बघणार आहे तो असणार आहे आपला क्वेश्चन पेपर पॅटर्न. आता क्वेश्चन पेपर पॅटर्न जो आहे तो आपला 11th स्टँडर्डमध्ये जसा क्वेश्चन पेपरनं पॅटर्न होता तसाच 12th स्टँडर्डमध्ये सुद्धा असणार आहे. IT ह्या सब्जेक्टला आपल्याला 100 मार्क्स दिलेले आहेत. आता त्या 100 मार्क्सपैकी तुमचा थेरीचा जो पेपर असणार आहे तो थेरीचा पेपर हा 80 मार्क्सचा असणार आहे आणि प्रॅक्टिकलचा पेपर हा 20 मार्क्सचा असणार आहे. आता हा 80 मार्क्सचा जो पेपर आहे तो पेपर कसा असणार आहे तर पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह टाईपचा असणार आहे. मग त्या पेपरमध्ये काय काय इन्क्लूड असणार आहे बघा. थेरी पेपर तुमचा 80 मार्क्सचा असणार आहे. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन असणार आहे तुम्हाला फिल इन द ब्लँक्सचा, दुसरा क्वेश्चन असणार आहे सिंगल करेक्ट MCQ, म्हणजे तुम्हाला तिथं काय करायचं तर MCQ दिले जातील आणि त्याचं एक सिंगल ॲन्सर तुम्हाला तिथं काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट असणार आहे MCQज, पण तिथं काय आहे तर 2 करेक्ट ॲन्सर. नेक्स्ट आहे MCQ 3 करेक्ट ॲन्सर.
5th असणार आहे मॅच द पेअर, 6 असणार आहे रिअरेंज द कोड, आणि 7th जो असणार आहे तो शॉर्ट नोटशी रिलेटेड असणार आहे, आणि 8th जो असणार आहे तो प्रोग्रामशी रिलेटेड असणार आहे. आता इथं शॉर्ट नोटशी रिलेटेड जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये जे थेरॉटिकल चॅप्टर्स आहेत म्हणजे इंट्रोडक्शन टू SEO, एमर्जिंग टेक्नॉलॉजी आणि ई कॉमर्स ह्याच्याशी रिलेटेड जे काही कन्सेप्ट असतील त्या कन्सेप्ट तुम्हाला कुठं विचारल्या जाणार आहेत इथे शॉर्ट नोटमध्ये. त्याच्यानंतर रिअरेंजिंग द कोड आणि प्रोग्राम हे दोन्ही जे क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चनसाठी तुम्हाला कुठले चॅप्टर्स करायचे आहेत तर ॲडव्हान्स वेब डिझायनिंग, जावा स्क्रिप्ट आणि सर्व्हर साईड स्क्रिप्ट याच्यामधले जे काही प्रोग्राम्स असतील तेच प्रोग्राम्स तुम्हाला काय केले जातील ह्या 8 क्वेश्चनमध्ये विचारले जातील. आणि रिअरेंजमेंटमध्ये सुद्धा काय केलेलं आहे तर तेच प्रोग्राम तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत. आता इथं जो तुमचा ह्या वर्षी जो पेपर असणार आहे थेरीचा पेपर 12th स्टँडर्डला जो थेरीचा पेपर असतोय तो थेरीचा पेपर हा ऑनलाईन स्वरूपामध्ये घेतला जातोय. म्हणजे ज्या पद्धतीनं आता JEEची एक्झाम असते किंवा नीटची एक्झाम ज्या पद्धतीनं असते त्याच पद्धतीनं तुमचा हा ITचा पेपर काय केला जातो ऑनलाईन घेतला जातो. म्हणजे बाकीचे जे थेरीचे पेपर्स आहेत फॉर एक्झाम्पल फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल याची थेरीचे पेपर तुम्हाला रिटन फॉर्मॅटमध्ये द्यावे लागतात. पण ITचा जो थेरीचा पेपर आहे तो थेरीचा पेपरसुद्धा कसा आहे तर ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये असतो आणि तो तुम्हाला काय दिला जातो तर ऑनलाईन तुम्हाला तो प्रोव्हाइड केला जातो. मग याच्यामध्ये प्रत्येक स्टुडंट जो आहे त्या प्रत्येक स्टुडंटला काय येतं तर वेगवेगळा क्वेश्चन पेपर हा तिथे दिला जातो आणि त्यानुसार काय केला जातो तो पेपर सॉल्व केला जातो. लक्षात आलं तुमच्या की ITचा आपला सिलेबस काय असणार आहे, त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर पॅटर्न काय असणार आहे आणि याच्यामध्ये मार्किंग सिस्टीम कशी आहे. थेरी पेपर जो आहे तो पूर्णपणे आपला ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, त्याच्यासाठी 80 मार्क्स असणार आहेत आणि प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला इथं 20 मार्क्स दिलेले आहेत. थेरी पेपरमध्ये काय असणार आहे तर या टाईप्सचे तुम्हाला क्वेश्चन्स असणार आहे. 11th स्टँडर्डमध्ये सुद्धा आपण हाच पेपर पॅटर्न जो आहे तो फॉलो केला होता आणि 12thमध्ये सुद्धा आपल्याला काय आहे तर तोच पेपर पॅटर्न आपल्याला फॉलो करायचा आहे. To start a new topic, e-commerce and e-governance from the information technology syllabus. आज आपण जो चॅप्टर स्टडी करणार आहोत तो चॅप्टर असणार आहे ई-कॉमर्स. आता लास्टचा जो हा चॅप्टर आहे तो मी पहिल्यांदा स्टडी करायला घेतला आहे. का तर पहिला आपला जो चॅप्टर आहे तो आहे प्रॅक्टिकल ओरिएंटेड, त्यामुळे त्याच्यासाठी काय लागणार आहे तर तुम्हाला जास्त वेळ लागणार आहे. हा चॅप्टर जो आहे तो थेरॉटिकल आहे आणि इझी चॅप्टर आहे म्हणून हा पहिल्यांदा मी घेतलेला आहे. याच्यानंतर आपण पहिला जो चॅप्टर आहे ॲडव्हान्स वेब डिझायनिंगचा तो पहिला चॅप्टर आपण काय करणार आहोत स्टडी करणार आहोत. तो चॅप्टर पूर्णपणे प्रॅक्टिकल ओरिएंटेड असल्यामुळं तो चॅप्टर मी नंतर घेणार आहे आणि हा चॅप्टर कसा आहे तर थेरीशी रिलेटेड आहे. आता ई कॉमर्स म्हणजे काय बघूया. तर ई कॉमर्स म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. ई कॉमर्सचा फुल फॉर्म काय लक्षात आला की इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. आता कॉमर्स जे आहे ते कॉमर्सची डेफिनेशन काय आहे तर सेलिंग अँड बाईंग द प्रोडक्ट्स ऑर गुड ऑर सर्व्हिसेस. कॉमर्स म्हणजे काय तर ज्या काही तुमचे गुड्स असतील किंवा प्रोडक्ट्स असतील ते सेल करणं किंवा बाय करणं ते जे आहे त्या कन्सेप्टला काय म्हटलं जातं तर इथं कॉमर्स म्हटलं जातं. मग ई कॉमर्स म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. मग याची डेफिनेशन बघा काय बाईंग अँड सेलिंग प्रोडक्ट्स यूजिंग द इलेक्ट्रॉनिक मीडिया. इथं सुद्धा तुमचं काय केलं जातं तर तुमचे जे काही प्रोडक्ट्स असतील किंवा सर्व्हिसेस असतील किंवा काही गुड्स असतील तर ते काय केले जातात तर सेल केले जातात किंवा बाय केले जातात. पण हे करत असताना ते काय करत असतं तर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करत असतं म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हटलेलं आहे. ही डेफिनेशन खूप महत्त्वाची आहे या चॅप्टरमधली की व्हॉट इज मीन बाय ई कॉमर्स. तर ई कॉमर्स म्हणजे काय तर सेलिंग अँड बाईंग द प्रोडक्ट थ्रू द इंटरनेट. ही सुद्धा त्याची काय आहे तर डेफिनेशन असू शकते. कारण इंटरनेट हे काय आहे तर एक इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे की ज्याचा वापर करून आजकाल आपण काय करतो तर कोणत्याही गोष्टी सेल करू शकतो किंवा कोणत्याही गोष्टी काय करू शकतो बाय करू शकतो. म्हणून त्याची दुसरी डेफिनेशन काय तयार होऊ शकते तर सेलिंग अँड बाईंग द प्रोडक्ट्स थ्रू द इंटरनेट. ही एक डेफिनेशन आहे आणि दुसरी काय आहे बाईंग अँड सेलिंग प्रोडक्ट्स यूजिंग इलेक्ट्रॉनिक मीडिया. इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करून तुम्ही ज्या गोष्टी सेल करता किंवा बाय करता
त्यालाच काय म्हटलेलं आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स किंवा इंटरनेटचा वापर करून तुम्ही जर सेल करत असाल किंवा बाय करत असाल तर त्या कन्सेप्टला इथं काय म्हटलेलं आहे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. आता हे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स जे आहे त्याचा स्कोप कसा आहे तर ग्लोबल स्कोप आहे. ज्या वेळेला इंटरनेटचा शोध लागण्यात आला त्याच्यानंतर काय करण्यात आलं तर हे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स जे आहे ते ट्रॅडिशनल वेनं वापरण्यात आलं. म्हणजे ज्या वेळेला इंटरनेट नव्हतं त्यावेळेला जे आपण ट्रान्झॅक्शन करत होतो त्याला काय म्हटलं जात होतं तर ट्रॅडिशनल कॉमर्स म्हटलं. आणि आता आपण काय करतो तर काही जरी गोष्टी आपल्याला विकत घ्यायची असतील तरी आपण काय करतो तर इंटरनेटचा वापर करतो आणि घर बसल्या काय करू शकतो आपण काहीही प्रोडक्ट मागवू शकतो. आता इथं बघा नेक्स्ट पॉईंट जो आपल्याला बघायचा आहे तो आहे डिफरन्स बिटवीन ट्रॅडिशनल कॉमर्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. आता ट्रॅडिशनल कॉमर्स म्हणजे काय की जे परंपरेनुसार चालत आलेलं देवाणघेवाणचं साधन आहे त्याला काय म्हटलेलं आहे तर ट्रॅडिशनल कॉमर्स. आणि ई कॉमर्स म्हणजे काय तर इंटरनेटचा वापर करून आपण काय करतोय सेलिंग अँड बाईंग करतो. आता इथं आपल्याला डिफरन्सचा स्टडी करायचा आहे. पहिला पॉईंट काय तर पर्सनल इंटरॅक्शन. ज्याला तुम्ही ट्रॅडिशनल कॉमर्सचा यूज करता त्याला सेलिंग करण्यासाठी आणि बाईंग करण्यासाठी काय केलं जातं तर पर्सनल इंटरॅक्शन केली जाते. म्हणजे मला जर एखादी वस्तू विकत घ्यायची असेल तर मला डायरेक्ट काय करायला पाहिजे तर त्या शॉपमध्ये जायला पाहिजे. म्हणजे इथं जे इंटरॅक्शन होणार आहे ते कसं असणार आहे मॅन्युअल इंटरॅक्शन असणार आहे किंवा ते इंटरॅक्शन कसं असणार आहे तर पर्सन टू पर्सन ते इंटरॅक्शन असणार आहे. पण ई कॉमर्समध्ये ज्यावेळेला मला एखादी वस्तू विकत घ्यायची आहे बाय करायची आहे किंवा माझ्याकडची एखादी वस्तू जर सेल करायची आहे त्यावेळेला मला त्या पुढच्या पर्सनला इंटरॅक्ट करायची गरज आहे का नाही आहे. तर तिथं इंटरॅक्शन कुणाशी आपल्याला करायला लागतं तर इंटरनेट जे काही आपलं कम्युनिकेशन होतं ते कम्युनिकेशन कुणाच्या माध्यमातून होतं तर इंटरनेटच्या माध्यमातून होतं. नेक्स्ट टाईम लिमिटेशन. आता ज्यावेळेला तुम्ही ट्रॅडिशनल कॉमर्स बघता त्याला तुमचं टाईम लिमिटेशन असते तुम्हाला. म्हणजे कोणतंही शॉप जर असेल तर त्या शॉपची ओपनिंग आणि क्लोजिंग टाईम हा ठरलेला असतो. दिवसभरातच तुम्ही काय करू शकता त्या शॉपमधून एखादी वस्तू बाय करू शकता. पण इंटरनेटवरती जर तुम्हाला एखादी वस्तू बाय करायची असेल तर त्याच्यासाठी टाईम लिमिट आहे का नाही आहे. ते जे इंटरनेटवरती वेबसाईट्स आहेत त्या 24/7 कशा आहेत तर ओपन आहेत. जर आपलं एखादं शॉप असेल तर त्याला वीकली एक ऑफ दिला जातो. मग त्या दिवशी ते शॉप कसं असणार आहे क्लोज असणार आहे. पण इंटरनेटवरती असं असते का की वेबसाईट आज बंद आहे नाही आहे. तिथं काय केलं जातं तर 24 आवर्स तुमची वेबसाईट काय केली जाते चालू ठेवली जाते किंवा तिथं तुम्हाला वीकली ऑफ कन्सिडर केला जात नाही. तुमची वेबसाईट रेग्युलरली काय केली जाते चालू ठेवली जाते. म्हणजे ट्रान्झॅक्शन ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये तुम्हाला जर ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर तुम्हाला ड्युरिंग डे पिरियडमध्येच तुम्हाला काय करावं लागणार आहे सेल किंवा बाय करावं लागणार आहे. पण इंटरनेट कॉमर्स जे आहे किंवा ई कॉमवरती जर तुम्हाला सेलिंग करायचं असेल किंवा बाईंग करायचं असेल तर त्याच्यासाठी लिमिट नाही आहे. तुम्ही कधीही रात्री एखादी गोष्ट बाय करू शकता किंवा दिवसभरात कधीही तुम्ही काय करू शकता कोणतेही प्रोडक्ट्स तिथं बाय करू शकता. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे तर 24/7 सर्व्हिस. तिसरा पॉईंट आहे फेस टू फेस. आता ज्यावेळेला तुम्ही ट्रॅडिशनल कॉमर्स म्हणता त्याला आपण ज्याच्याशी ट्रान्झॅक्शन करणार आहोत तो पर्सन आपल्या कसा असतो तर समोर असतो. म्हणजे इथं काय केलं जातं तर फेस टू फेस ट्रान्झॅक्शन केलं जातं. पण इलेक्ट्रॉनिक कॉमर्स जे आहे त्या कॉमर्समध्ये ट्रान्झॅक्शन फेस टू फेस केलं जात नाही. तर ट्रान्झॅक्शन कशाशी रिलेटेड केलं जातं फेस आणि स्क्रीन. तुमच्यासमोर फक्त काय दाखवली जाते तर एक स्क्रीन दाखवली जाते आणि ती स्क्रीनमध्ये काय असतात तर वेबसाईट्स असतात आणि त्यांचे प्रोडक्ट्स असतात. मग तुम्ही काय करता तर त्या वेबसाईटमधले प्रोडक्ट जे तुम्हाला बाय करायचे आहेत ते तुम्ही काय करता सिलेक्ट करता. म्हणजे इथं फेस टू फेस ट्रान्झॅक्शन नाही आहे तर इथं ट्रान्झॅक्शन कुणाचं आहे फेस आणि स्क्रीन या दोघांच्यामध्ये काय केलं जातं ट्रान्झॅक्शन एस्टॅब्लिश केलं जातं. पण ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये ट्रान्झॅक्शन कसं आहे तर फेस टू फेस तुम्ही काय करू शकता ट्रान्झॅक्शन करू शकता. त्याच्यानंतर लिमिटेड लोकेशन. आता ट्रॅडिशनल कॉमर्सला काय आहे तर जिओग्राफिकल एरिया जो आहे तो एरिया कसा आहे लिमिटेड आहे. म्हणजे एका ठराविक प्लेस पुरतंच ते ट्रान्झॅक्शन काय असू शकतं मर्यादित असू शकतं. पण इंटरनेटचं तसं आहे का नाही आहे. तुम्ही कोणतीही वस्तू जर इंटरनेटवरून बाय केली तर ती तुम्हाला कुठेही काय करता येते
पोचवण्यात येते. म्हणजे अगदी रुरल एरिया वगैरे असतील, हिल स्टेशन एरियाज असतील, तिथूनसुद्धा तुम्ही काय करू शकता तर एखादं प्रोडक्ट सेल करू शकता किंवा एखादं प्रोडक्ट तिथून बाय करू शकता. ट्रॅडिशनल कॉमर्सला कसं आहे तर जिओग्राफिकल एरियाचे लिमिटेशन्स आहेत, पण इंटरनेट कॉमर्स जे आहे किंवा इलेक्ट्रॉनिक कॉमर्स जे आहे त्याला एरियाचे लिमिटेशन्स नाही आहेत. तुम्ही कुठूनही आणि कुठेही जे काही प्रोडक्ट असतील ते प्रोडक्ट सेल करू शकता किंवा बाय करू शकता. त्याच्यानंतर बाय हँड. आता ज्या वेळेला तुम्ही ट्रॅडिशनल कॉमर्सचा यूज करता त्यावेळेला तुम्हाला पेमेंट कसे करावे लागतात तर बाय हँड तुम्ही पेमेंट करता किंवा बाय चेक. म्हणजे जे काही तुमचे अमाऊंट असेल ती अमाऊंट तुम्हाला काय करावी लागते बाय हँड समोरच्या व्यक्तीला ती पे करावी लागते किंवा तुम्ही काय करू शकता तर चेक देऊ शकता. पण इंटरनेट कॉमर्स जे आहे किंवा ई कॉम जे आहे त्या ई कॉममध्ये ट्रान्झॅक्शनची पेमेंट तुम्ही कशी करू शकता तर बाय इलेक्ट्रॉनिक मीन्सनं करू शकता. म्हणजे तिथं तुम्ही क्रेडिट कार्डचा उपयोग करू शकता, डेबिट कार्डचा यूज करू शकता, पेटीएमचा यूज करू शकता किंवा अजून ज्या काही इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन पेमेंट करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीचा वापर करून तुम्ही काय करू शकता तिथे तुमचं पेमेंट करू शकता. नेक्स्ट आहे इन्स्टंट डिलिव्हरी. आता ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये तुम्हाला डिलिव्हरी जी आहे प्रोडक्टची ती डिलिव्हरी कशी दिली जाते तर इन्स्टंट डिलिव्हरी दिली जाते. कारण ते ट्रान्झॅक्शन आपलं कसं आहे तर फेस टू फेस आहे. जे काही तुम्हाला बाय करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही शॉपमध्ये जाता आणि शॉपकीपर आणि तुम्ही दोघंही कसे असता तर फेस टू फेस असता. त्यामुळं तुम्हाला जे काही बाय करायचं आहे त्याची डिलिव्हरी तुम्हाला काय मिळते तर इन्स्टंट डिलिव्हरी मिळते. पण ई कॉममध्ये ट्रान्झॅक्शन कसं आहे तर आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर केलेला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून ते ट्रान्झॅक्शन केलं जातं किंवा इंटरनेटचा वापर करून तुम्ही काय करत असता तर प्रोडक्ट बाय करत असता किंवा सेल करत असता. मग हे प्रोडक्ट सेल करताना किंवा बाय करताना तिथं डिलिव्हरीमध्ये तिथं काय येऊ शकतो तर डिले येऊ शकतो. कारण ते प्रोडक्ट जिथून तुम्हाला सेल होणार आहे ते जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल किंवा ते होलसेलर असेल ते तुमच्या जवळ असेल असं नाही आहे. ते थ्रू आउट वर्ल्ड कुठंही ते होलसेलर डिस्ट्रीब्यूट केले जातात आणि त्यामुळं तुम्हाला डिलिव्हरीमध्ये काय होऊ शकतो तर थोडासा डिले येऊ शकतो. अजून याचं एक पॉईंट आहे तो आहे म्हणजे ट्रॅडिशनल कॉमर्स जो आहे त्याचा स्कोप कसा आहे लोकल आहे. म्हणजे लोकल एरियापुरतं तुमचं ते शॉप काय असू शकतं मर्यादित असू शकतं. पण इलेक्ट्रॉनिक कॉमर्स जे आहे त्याचा स्कोप कसा आहे तर ग्लोबल आहे. म्हणजे थ्रू आउट वर्ल्डमध्ये तुम्ही काही करू शकता तर तुमचे प्रोडक्ट सेल करू शकता किंवा तुम्हाला जर एखादं प्रोडक्ट बाय करायचं असेल तर थ्रू आउट वर्ल्डमधून तुम्ही कुठेही ते काय करू शकता बाय करू शकता. लक्षात आलं ट्रॅडिशनल कॉमर्स आणि ई कॉमर्समधला डिफरन्स. ट्रॅडिशनल कॉमर्स म्हणजे काय तर परंपरेनुसार जे आपण सेलिंग आणि बाईंग करतो. म्हणजे आपल्याला जर एखादी वस्तू विकत घ्यायची असेल तर आपण शॉपकीपरकडे जातो आणि तिथून ती प्रोडक्ट जो आहे तो बाय करतो. ते काय झालं आपलं तर ट्रॅडिशनल कॉमर्स झालं. आणि ज्या वेळेला आपण इंटरनेटचा वापर करून किंवा ऑनलाईन ज्या वेळेला आपण शॉपिंग करतो त्यावेळेला ती ऑनलाईन शॉपिंग कशाचं एक्झाम्पल आहे तर ई कॉमचं. याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल इंटरॅक्शन असते. म्हणजे आपण ज्या वेळेला एखादं प्रोडक्ट बाय करायला जातो त्यावेळेला आपलं इंटरॅक्शन कसं आहे तर फेस टू फेस आहे आणि हे जे आहे ते मॅन्युअल आहे. पण याच्यामध्ये इंटरॅक्शन कसं आहे तर स्क्रीन टू फेस आहे. तिथं समोरचा पर्सन आपल्याला दिसत नाही आहे. फक्त तिथं काय दाखवलं जातं तर जे काही प्रोडक्ट तुम्ही बाय केलेलं आहे ते प्रोडक्ट तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं जातं. आणि हे कशाच्या माध्यमातून केलं जातं तर इंटरनेटच्या माध्यमातून. त्याच्यानंतर ट्रॅडिशनल कॉमर्स जे आहे त्याला टाईम लिमिट आहे. म्हणजे ड्युरिंग अ डे पिरियडच फक्त तुम्ही काय करू शकता तर शॉपिंग करू शकता. पण इंटरनेटवरती ज्या वेबसाईट्स आहेत त्याच्यासाठी कोणताही टाईम लिमिट नाही आहे. तुम्ही तिथं जे काही शॉपिंग करता ते 24/7 काय असतं तर चालूच असते. त्याच्यानंतर ट्रॅडिशनल कॉमर्ससाठी लिमिटेड एरिया आहे. लोकल एरियामध्येच तुम्ही काय करू शकता शॉपिंग करू शकता. पण ई कॉमचा जो स्कोप आहे तो स्कोप कसा आहे तर ग्लोबल आहे. आणि जे काही तुम्ही ट्रान्झॅक्शन केलेलं आहे त्याचं पेमेंट तुम्हाला बाय हँड ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये द्यावं लागतं. आणि ई कॉममध्ये तुम्ही जे काही पेमेंट आहे ते कसं करू शकता तर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करून तिथं तुम्हाला पेमेंट करावं लागतं. याच्यामध्ये जे काही डिलिव्हरी आहे ती डिलिव्हरी तुमच्या प्रोडक्टची इन्स्टंट केली जाते. पण ई कॉममध्ये जी काही डिलिव्हरी आहे ती डिलिव्हरी कशी आहे तर त्याच्यासाठी थोडासा टाईम पिरियड लागतो. लक्षात आलं.
नेक्स्ट पॉईंट आपल्याला स्टडी करायचं आहे ते आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ ई कॉम. आता ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत बघा. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स आपण बघितलं की इलेक्ट्रॉनिक कॉमर्सची डेफिनेशन बघितली, ते कसं केलं जातं ते पाहिलं. आता याचे आपल्याला काय बघायचे आहेत तर ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत ते ॲडव्हान्टेजेस बघायचे आहेत. पहिलं ॲडव्हान्टेज आहे ग्लोबल स्कोप. हे जे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स आहे त्याचा स्कोप कसा आहे तर ग्लोबल आहे. म्हणजेच ते काय आहे तर थ्रू आउट वर्ल्ड स्प्रेड झालेलं आहे. तुम्ही वर्ल्डमध्ये कुठल्याही जागी बसून काय करू शकता तर कोणतंही प्रोडक्ट सेल करू शकता किंवा बाय करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला प्लेसचं बॅरियर नाही आहे. म्हणजे एक ठराविक प्लेस जे आहे त्या प्लेसचं तुम्हाला तिथं मर्यादा नाही आहे. कुठूनही तुम्ही काय करू शकता शॉपिंग करू शकता. म्हणून त्याचा स्कोप कसा आहे तर ग्लोबल आहे. याच्यावरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारलं जातं की ई कॉम जे आहे त्या ई कॉमचा स्कोप कसा आहे, लोकल आहे, ग्लोबल आहे का नॅशनल आहे. या पद्धतीनं तिथं तुम्हाला काय केलं जातं ऑब्जेक्टिव्हमध्ये हा मोस्टली क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यानंतर दुसरा ॲडव्हान्टेज आहे तर इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन. आता याच्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही ट्रान्झॅक्शन करता त्यावेळेला तुम्ही काय करता तर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करता. म्हणजे ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये जर तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर तिथे तुम्ही काय करू शकता बाय हँड करू शकता किंवा दुसरा एक ऑप्शन म्हणजे चेकचा वापर करू शकता. पण इथं जर तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे क्रेडिट कार्ड लागतं किंवा डेबिट कार्ड असेल त्याचा वापर करू शकता. तुम्ही भीम ॲप असेल त्याचा वापर करू शकता, पेटीएम ॲप असेल त्याचा वापर करू शकता किंवा गुगल पे. असे बरेचसे ॲप आपल्याकडं अवेलेबल आहेत की ज्याचा वापर करून आपण काय करू शकतो पेमेंट करू शकतो. अजून एक ॲडव्हान्टेज काय तर कॉस्ट सेविंग. कॉस्ट सेविंग म्हणजे काय तर ज्यावेळेला आपण एखाद्या शॉपमध्ये एखादा प्रोडक्ट बाय करायला जातो किंवा एखादी वस्तू घ्यायला जातो त्यावेळेला तिथं जे तुम्हाला दाखवले जातात प्रोडक्ट ते लिमिटेड असतात आणि त्या लिमिटेड प्रोडक्टमधूनच तुम्हाला काय करावं लागतं एखादा प्रोडक्ट चूज करावा लागतो. पण इंटरनेटवरती तसं आहे का तर तुम्हाला व्हरायटी ऑफ प्रोडक्ट तिथं काय करायला भेटते बघायला भेटते आणि त्याच्यामध्ये तुम्ही मग काय करू शकता तर कॉस्ट मर्जिंग करू शकता. म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या कॉस्टचे प्रोडक्ट तुम्ही काय करू शकता निवडू शकता. म्हणून तिथं काय म्हटलेलं आहे तर कॉस्ट सेविंग. तुम्हाला हव्या तेवढ्या जे काही प्रोडक्ट बाय करायचे आहेत त्याच्या नंबर ऑफ व्हरायटीज काय केल्या जातात तिथे अवेलेबल करून दिले जातात आणि त्याची कॉस्टसुद्धा तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं तिथं तुम्हाला काय केली जाते अवेलेबल करून दिली जाते. म्हणजे इथं तुमची जे प्रोडक्टची कॉस्ट आहे ती कॉस्ट नक्कीच तुम्ही शॉपमधून घेतलेल्या प्रोडक्टच्या कॉस्टपेक्षा कशी असणार आहे कमी कॉस्टमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स तिथं बघायला भेटतील. चौथं ॲडव्हान्टेज जे आहे एनी टाईम शॉपिंग. आता ज्यावेळेला आपण इलेक्ट्रॉनिक कॉमर्सचा यूज करून शॉपिंग करत असतो म्हणजेच इंटरनेटचा यूज करून ज्यावेळेला आपण शॉपिंग करतो त्यावेळेला त्याच्यासाठी टाईम लिमिट आहे का नाही आहे. तुम्ही काय करू शकता तर कधीही ते शॉपिंग करू शकता. ड्युरिंग डे पिरियड और ड्युरिंग नाईट पिरियड और ड्युरिंग अ वीकली पिरियड. म्हणजे शॉपकीपर जर असेल तर त्या शॉपची क्लोजिंग टाईम आणि ओपनिंग टाईम हा ठरलेला असतो आहे आणि त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा त्याचा एक वीकली ऑफ ठरलेला असतो. पण ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता त्यावेळेला त्याच्यासाठी क्लोजिंग टाईम कुठेही मेन्शन केलेला नसतो किंवा ते शॉप ओपन कधी होणार आहे त्याचा टाईम कुठेही मेन्शन नसतो किंवा ती वीकली ऑफ तिथं कुठेही तुम्हाला वीकली ऑफ नसते. म्हणजे तुम्ही कधीही काय करू शकता तर शॉपिंग तिथं करू शकता एनी टाईम एनीवेअर. आणि पाचवं आहे ते पब्लिक सर्व्हिस. आता हे जे इंटरनेट आहे ह्या इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला काय केले जातं तर बऱ्याचशा गव्हर्मेंट स्कीमसुद्धा आपल्याला काय करायला मिळतात तर ऐकायला मिळतात किंवा त्याच्याशी रिलेटेड अपडेट जे आहेत ते आपल्याला अपडेट सतत मिळत असतात. इन्शुरन्सच्या स्कीम असतील किंवा काही हेल्थ केअरच्या स्कीम असतील किंवा काही आपले एज्युकेशनल स्कीम असतील, काही फॉर्म फिलअप करायचे असतील तर आपण काय करू शकतो तर बाय हँड करण्यापेक्षा आपण काय करतो तर इंटरनेटचा वापर करून काय करतो ते सगळे फॉर्म फिलअप करू शकतो. लक्षात आलं की डिफरन्स बिटवीन ट्रॅडिशनल कॉमर्स अँड ई कॉमर्सचा काय आहे आणि ॲडव्हान्टेजेस ऑफ ई कॉमर्स. नेक्स्ट पॉईंट जो आपण बघणार आहे तो आहे डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ई कॉमर्स.
आता याचे ज्या पद्धतीने ॲडव्हान्टेजेस आहेत ई कॉमर्सचे, त्याच पद्धतीने याचे काय आहे तर डिसॲडव्हान्टेजसुद्धा आहेत. आता पहिलं डिसॲडव्हान्टेज बघा काय आहे तर सेटअप कॉस्ट. आता ज्या वेळेला तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉमर्सचा यूज करायचा असेल त्यावेळेला तुमच्याकडं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा सेटअप असणं गरजेचं आहे. किंवा जर तुमची एखादी मोठी ऑर्गनायझेशन असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, एम्प्लॉईची सुद्धा गरज लागणार आहे आणि त्या एम्प्लॉईंना सुद्धा काय करावं लागणार आहे तर ट्रेन करावं लागणार आहे. त्याच वेळेला तुम्ही काय करू शकाल तर ह्या इलेक्ट्रॉनिक कॉमर्सचा यूज करू शकाल. म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा सेटअपसाठी तुम्हाला काय करणार लागणार आहे इथं तर कॉस्ट जादा लागणार आहे. दुसरा डिसॲडव्हान्टेज आहे फिजिकल प्रेझेन्स. आता ज्या वेळेला आपण ट्रॅडिशनल कॉमर्स बघतो त्याला ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये फेस टू फेस आपण ट्रान्झॅक्शन करतो, पण ई कॉममध्ये तसं आहे का नाही, आहे का नाही आहे. तर आपल्याला काय केली जाते त्या प्रोडक्टची फक्त इमेज दाखवली जाते आणि त्या इमेजवरून आपण काय करत असतो तर ते प्रोडक्ट बाय करत असतो. म्हणजे इथं जो फिजिकल टच आहे, एखादी ज्वेलरी जर आपल्याला बाय करायची असेल तर त्या ज्वेलरीला आपण टच करून बघितल्यानंतर आपल्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतात. किंवा एखादं जर आपल्याला क्लोथ्स मागवायचे असतील, शर्ट्स मागवायचे असतील त्याला त्याचे फॅब्रिक कसे आहे तेच फॅब्रिक आपल्याला कधी कळतं तर त्याला टच केल्यानंतरच त्याचं फॅब्रिक आपल्याला समजत असतं. मग हा जो काही फिजिकल टच आहे किंवा पर्सनल टच आहे तो पर्सनल टच काय केला जातो तर इलेक्ट्रॉनिक कॉमर्समध्ये तुम्हाला करता येत नाही. तुम्हाला फक्त ती इमेज दाखवली जाते आणि त्यानुसार तुम्हाला काय करावं लागतं ते प्रोडक्ट मागवावं लागतं. नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज आहे ते आहे सिक्युरिटी. आता इथं बरीचशी तुमची इन्फॉर्मेशन जी आहे ती सोशल मीडियावरती स्प्रेड केली जाते. कारण इंटरनेट काय आहे तर एक सोशल मीडिया आहे. मग तिथं तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन ज्याला तुम्ही फिलअप करता त्याला ती इन्फॉर्मेशन हॅक केली जाऊ शकते. किंवा तुम्ही क्रेडिट कार्ड थ्रू पेमेंट करत असाल किंवा डेबिट कार्ड थ्रू जर पेमेंट करत असाल तर ती जे काही कार्डचे नंबर्स वगैरे असतील ते काय केले जाऊ शकतात, हॅक केले जाण्याची तिथं शक्यता असते. आणि लास्ट जे आहे ती आहे डिलिव्हरी. ज्याला तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉमर्सचा यूज करता त्याला तुम्हाला प्रोडक्टची डिलिव्हरी काय होऊ शकते तर डिले होऊ शकते. कारण जे कुठून तुम्हाला तो प्रोडक्ट सेल केला जाणार आहे तो होलसेलर जे डिस्ट्रीब्युशन ऑफिस कुठं आहे तिथून तो प्रोडक्ट तुम्हाला काय केला जाणार आहे, सेल केला जाणार आहे. आणि मग याच्यामध्ये काही वेळेला काय होऊ शकतो तर डिले होऊ शकतं. लक्षात आलं. या लेक्चरला आपण काय काय स्टडी केले. पहिलं बघितलं की ई कॉमर्सची डेफिनेशन ती काय होती तर बाईंग अँड सेलिंग द प्रोडक्ट थ्रू द इंटरनेट. त्याच्यानंतर आपण काय स्टडी केलं तर डिफरन्स बिटवीन ट्रॅडिशनल कॉमर्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. त्याच्यानंतर आपण काय बघितलं तर ॲडव्हान्टेजेस ऑफ ई कॉमर्स. ई कॉमर्सचे ॲडव्हान्टेजेस कुठले कुठले आहेत तर त्याचा स्कोप कसा आहे, ग्लोबल आहे. त्याच्यानंतर इथं आपण ट्रान्झॅक्शन करण्यासाठी काय करतो तर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करतो. म्हणजे डेबिट कार्ड असेल, तुमचं क्रेडिट कार्ड असेल, याचा वापर करून तुम्ही काय करू शकता, ट्रान्झॅक्शन करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉस्ट सेविंग. इथं तुम्ही काय करू शकता तर नंबर ऑफ प्रोडक्ट्स तुम्हाला अवेलेबल करून दिले जातात आणि त्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर तुमच्या कॉस्टनुसार प्रोडक्ट चूज करू शकता. त्याच्यानंतर एनी टाईम शॉपिंग. इथं शॉपिंग करण्यासाठी तुम्हाला कोणतंही टाईम लिमिट नाही आहे, तुम्ही कधीही काय करू शकता, शॉपिंग करू शकता. आणि लास्ट जे आहे ते पब्लिक सर्व्हिसेस. या इंटरनेटच्या माध्यमातून खूप साऱ्या गव्हर्मेंट स्कीम्स ज्या असतील किंवा एज्युकेशनल स्कीम्स असतील त्या काय केल्या जातात, आपल्याला पोचवल्या जातात. आणि याचे डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत बघा तर सेटअप कॉस्ट. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही इंटरनेट कॉमर्स एस्टॅब्लिश करता त्याला त्याच्यासाठी लागणारे हार्डवेअर असतील किंवा सेट ऑफ कॉस्टवेअर असेल किंवा एम्प्लॉई ट्रेनिंग जे असेल याच्यासाठी तुम्हाला काय करावे लागते तर कॉस्ट पे करावी लागते. त्याच्यानंतर फिजिकल प्रेझेन्स. इथं ज्या गोष्टी तुम्ही बाय करता किंवा सेल करता त्याला तुम्ही पर्सनल टच देऊ शकत नाही. त्याच्यानंतर सिक्युरिटी. जे काही तुम्ही ट्रान्झॅक्शन करता किंवा जी काही तुम्ही पर्सनल इन्फॉर्मेशन ॲड करता त्याच्यासाठी तुम्हाला काय करता येते इथं सिक्युरिटी जास्त प्रोव्हाइड केलेली नसते, ती इन्फॉर्मेशन हॅक होण्याचे चान्सेस आहेत. आणि लास्ट आहे ती आहे डिलिव्हरी. कारण इलेक्ट्रॉनिक कॉमर्समध्ये तुमच्या प्रोडक्टची जी काही डिलिव्हरी असेल ती प्रोडक्टची डिलिव्हरी डिले होण्याचे चान्सेस इथं जास्त असेल. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.